शब्द बाहेर पडले. कायदांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर मंडळी अशा संतांचा महिमा मी कशा पद्धतीने बनवतो. या अभंगाचे एक अपूर्वता असं आहे की संतांचं वर्णन करतात. त्याला योगाच्या भाषेमध्ये मणिकांचन योग बोलतात. मणिकांचन योग म्हणजे सोन्याची अंक आणि त्या सोन्याच्या अंकाचं तर महत्व असतं, पण त्याच्यात जर हिरा बसवला तर अधिक पुरुषामध्ये त्याचं महत्व प्राप्त होतं. सोन्याचं बी आणि हिऱ्याचं बी. त्याला मणिकांचन योग म्हणतात योगाच्या भाषेत. न्यायाच्या भाषेमध्ये याला बुद्ध शर्करा न्याय म्हणतात. आधीच दूध गोड असलं त्याला जर साखर जर टाकली गोडीची गोडी मिळून गेली विठ्ठला म्हणून संतांचा महिमा वर्णन करतात. अपूर्व योग या अभंगामध्ये असा आहे की निळोपारायण म्हणतात असा हा संतांचा महिमा किती म्हणून वर्णन करावा. कारण मर्यादाच नाही संतांचा महिमा वर्णन करायला. कारण जी गोष्ट मर्यादित असते, एकदेशी असते, परिच्छिन्न असते त्या वस्तूचं शब्दाने वाणीने वर्णन करता येतं. पण जी गोष्ट अमर्याद आहे, अनेक देशी अपरिच्छिन्न आहे, व्यापक आहे त्या वस्तूचं शब्दाने वाणीने वर्णन करता येत. आणि ज्या वस्तूचं शब्दाने वाणीने वर्णन करता येत नाही ती वस्तू आहे भगवान परमात्मा विठ्ठला. सगळं विठ्ठल विठ्ठल लागली सगळी पाताळी भरून विठ्ठल व्यापक होणे विठ्ठल माणूस शून्य स्थावर जंगम व्यापक केला सगळीकडे भगवान परमात्मा व्यापायला. या जगामध्ये भगवान परमात्मा आहे असं म्हणणं सुद्धा भगवान जगामध्ये भगवान परमात्मा आहे असं म्हणणं सुद्धा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी मर्यादा आहे. हृदयामध्ये देव आहे. हृदय मोठं देव छोटा होईल. जगामध्ये भगवान परमात्मा जग मोठं देव छोटा होईल. व्यापी व्यापक भाव म्हणून व्यापी व्यापक भावही ज्याच्या ठिकाणी सगळं आणि सर्वस्व तोच आहे त्याला व्यापक ज्याच्या